93.40% पाडून केले वडिलांच्या कष्टाची चीज। लहुगर्जना ग्रुप युवा संघटनाचे पदाधिकारी श्री नितीन खुडे यांचे सुपुत्र शालोम नितीन खुडे याला इयत्ता 10वीच्या परीक्षेत 93.40 गुण मिळाले। उत्तीर्ण झाल्याबद्दल लहुगर्जना ग्रुप युवा संघटनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र तानाजी कांबळे यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन तसेच लहुजी शासनचे संस्थापक अध्यक्ष सनी डाडर यांच्याकडून क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा देऊन अभिनंदन करण्यात आले। मला 93.40% मिळाले। माझं एज्युकेशन हे वर्धमान इंग्लिश मीडियम स्कूलमधून झालं। तर 10th मध्ये 93% मिळवण्यासाठी जे कष्ट केले वगैरे ते जर पूर्ण श्रेय स्कूलला आणि माझ्या पॅरेंट्सला जातं। जे टीचर्स होते कुंभार सर, दीपा मिस, बेबी मिस, त्यांनी ह्या जर्नीमध्ये खूप मदत केली। मोस्टली स्टुडंट्सला हे कन्फ्युजन असतं की स्ट्रेस असतो, पण तितकं स्ट्रेस घेण्यासारखं काहीच नाही। 10th ऑनलाईन खूप रिसोर्सेस असतात, ते फक्त फॉलो करायचे आणि स्वतःवरती कॉन्फिडेंट असलं पाहिजे। म्हणून विदाऊट खर्च करता किंवा ट्युशन लावता सुद्धा 93 किंवा अबाव 90 मिळू शकतात। जुनी माडा कॉलनी हडपसर या भागातील आमचे सहकारी मित्र व लहुगर्जना ग्रुप युवा संघटनेचे पदाधिकारी नितीन खुडे यांचा मुलगा शालोम नितीन खुडे याने इयत्ता 10वीच्या परीक्षेत बोर्डात 93.40% पाडून घवघवीत यश संपादन केलेले। तसं पाहायला गेलं तर मातंग समाजात शिक्षणाचं प्रमाण कमी म्हणता येणार नाही, शिकतात मुलं, पण घरात बसून अभ्यास करून कोणताही क्लास ट्युशन न लावता घरात बसून अभ्यास करून समाजाच्या या मुलाने 93.40% संपादित केलेले, त्याबद्दल मी लहुगर्जना ग्रुप युवा संघटना व समस्त महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने मी त्याचं अभिनंदन करतो। वडील म्हणून माझी प्रतिक्रिया हीच आहे की त्यांनी चांगला त्याचा अभ्यास करून कुठल्या प्रकारे क्लास न लावता मेहनत घेऊन रात्रंदिवस वेळ अभ्यासात घालून त्यांनी चांगल्या टक्क्याने 10वीच्या परीक्षेत 93.40 क्रमांक त्यांनी काढले आणि आमच्या खुडे परिवारामध्ये अख्ख्या पूर्ण खुडे परिवारात हा पहिला माझा मुलगा आहे की ज्याने आत्तापर्यंत इंग्लिश मीडियममध्ये एवढ्या मोठे चांगले टक्केवारी आणून आमच्या परिवाराला देखील अभिमानाचं आणि स्वाभिमानाचा दिवस त्यांनी दाखवला आणि त्यांनी हा 10वीचा पेपर देऊन पास झाला, त्याच्याबद्दल आमच्या खुडे परिवाराला खूप अभिमान आणि आनंद आहे।